हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी पौष्टिक असा नाश्ता त्याची रेसिपी बघतोय. अगदी लहान मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी पण खूप छान असा ऑप्शन आहे आणि अगदी हेल्दी टेस्टी अशी रेसिपी आहे. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी हे अर्धा किलो मूग डाळ घेतली. तर ती हिरवीवाली सालासकट मूग डाळ घेतली. ती स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मेथी घालून ती आपल्याला भिजत ठेवायची आहे. तर ही मी 2 ते 3 तास भिजवलेली आहे. जर आपल्याकडे वेळ असेल तर अजून 1-2 तास भिजवली तरी छान भिजते, पण मी ही 2 तास भिजवलेली आहे. तर आपण आता ती पाण्यामध्ये भिजत ठेवूयात. तर 2 तासानंतर साधारणतः बघू शकता तुम्ही अशा टाईप आपली डाळ छान अशी भिजली गेलेली आहे, अगदी मऊ अशी झालेली आहे. तर आता आपण ती मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर आपण त्यामध्ये पाणी घालून ती डाळ वाटून घेणार आहोत. अगदी बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि मूग डाळ भिजायला तसाही असा फारसा वेळ लागत नाही, 2 तासामध्ये पण छान अशी भिजली जाते. तर त्यामुळं अगदी रात्रभर भिजवली पाहिजे वगैरे काय असा काही एक त्याचं नसतंय, लगेच भिजून जाते. तर मी 2 तास फक्त भिजवलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ती थोडं पाणी घालून अगदी बारीक अशी ती वाटून घ्यायची आहे. तर बघू शकता ती मी अगदी बारीक अशा वाटून घेतलेलं आहे. तर बघू शकता साधारणतः एवढं असं आपल्याला बॅटर पातळसर हवं आहे. जर तुम्हाला ते थोडंफार घट्ट वाटलं किंवा अजून थोडं पातळ हवं असेल तर वरून थोडंफार पाणी घातलं तरी चालू शकतंय. पण मी बनवलं तर ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर मी त्यामध्ये नंतर काही पाणी वगैरे वाढवलं नाही. तर ती सगळी डाळ मी वाटून घेतले आणि त्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ घातले. आपण त्याच्यामध्ये खायचा सोडा किंवा इनो वगैरे असं काहीच यूज केलेलं नाही आहे. आणि ते छान असं मीठ त्या पिठामध्ये मिक्स करून नंतर ते आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर मी ते 1 तास भिजवले. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 2-3 तास किंवा अगदी रात्रभर जरी भिजवलं तरीही चालू शकते. पण मी ते फक्त 1 तास भिजवलेलं आहे पीठ. तर बघू शकता 1 तासानंतर साधारणतः या टाईपमध्ये आपलं पीठ झालेलं आहे. त्यानंतर ह्या थोड्याशा मी भाज्या ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील अशा सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. तर मी कांदा, बीट, सिमला मिरची आणि कोथिंबीर, टोमॅटो हे घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीच्या गाजर किंवा अगदी स्वीटकॉर्न वगैरे घेतलं तरीही चालू शकतं आहे. आणि त्यानंतर आता आपण गॅसवर एक पॅन गरम केला आहे, त्यावर थोडंसं तेल घातलं आहे. तर तुम्ही बटर, तूप, तेल काहीही यूज करू शकता आणि त्यावर छान असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर घालूया त्या सर्व भाज्या. तर मी उभा चिरलेला कांदा घातला आहे, ही सिमला मिरची घातले, त्यानंतर घातलेला आहे टोमॅटो. तर हे सगळे अगदी पातळसर मी स्लाइस केलेले आहेत. त्यानंतर घातले बीट आणि ह्या सगळ्या तुम्ही अगदी किसून यूज केल्या भाज्या तरी चालू शकते. पण लहान मुलांना अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि अगदी पोटभरीचा नाश्ता आहे. अगदी 2 डोसे खाल्ले तर एकदम पोट भरेल. त्यानंतर छान अशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी म्हणून मी अगदी थोडासा चाट मसाला वरून टाकला आहे आणि त्यानंतर अगदी चिमूटभर लाल मिरची पावडर. तर ही फार तिखटवाली नाही आहे, तर ती मी थोडीशी टाकली. त्यानंतर थोडं वरून परत तेल घातलं आहे आणि आपल्याला त्यावर झाकण ठेवून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर आपला डोसा तसाही भाजला गेलेला आहे, पण मी अगदी कुरकुरीत व्हावा म्हणून मी दोन्ही साईडनंही छान असा शेकून घेणार आहे. तर आता आपण तो पलटी करून दोन्ही बाजूने छान असा शेकून घेणार आहोत. तर बघू शकता छान असा आपला डोसा रेडी झालेला आहे. तर मी तो आता प्लेटमध्ये काढून घेते. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो. तर त्यासाठी म्हणून हा खूप छान असा ऑप्शन आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यासोबत मी टोमॅटो सॉस आणि ही ग्रीन पुदिना आणि कोथिंबीरची चटणी केलेली आहे. त्यामध्ये खोबरं वगैरे यूज नाही केलेलं. त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. तर बघू शकता अगदी सॉफ्ट असा आपला डोसा रेडी झालेला आहे. तर ही मुगाच्या डोशाची पौष्टिक अशी रेसिपी ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आणि जर तुम्हाला आपल्या या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर असंच भेटू परत. तोपर्यंत बाय. थँक्यू.